सो गाईज हा असा काही इथलचा सीन की अगोदर या ठिकाणी पूर्ण किल्ला होता, पण तो सगळा पडला आता, तिथं काहीच उरलं नाही आहे. या अशा काही पायऱ्या आहे इथे आणि ही भिंत आहे. गाईज ही दुसरी साईड आहे किल्ल्याची. फार पडलाय गाईज, काहीच औषध बाकी नाही याचे, थोड्याफार औषध बाकी आहे. या अशा काही तोफा, पंचधातूच्या तोफा. आता फिफ्थ ही आहे त्याची बॅक साईड आणि कुंडलिका नदीच्या जवळ हा किल्ला आहे आणि पूर्ण भिंती ही पूर्ण भिंत आहे ती अशी त्या साईडला. हा शिंदे कुटुंबांच्या घराण्यामध्ये आला म्हणजे. सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज माय नेम इज प्रतीक यडमाळ आणि स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. अँड गाईज आजचा ब्लॉग आपण शूट करतोय आमच्या एरियाच्या गायत्री माता मंदिर परिसरामध्ये. तो गीत जाके नीचे सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज माय नेम इज प्रतीक आणि स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी आजची ब्लॉगची सुरुवात करतोय आपण आमच्या जालन्याचं संविधान पोले त्या ठिकाणून. आणि गाईज आज जातोय आपण आमच्या जालन्याच्या एक अशा ठिकाणी जे की भरपूर जणांना माहीत नाही आहे पण आहे, म्हणजेच आमच्या जालन्याचा मस्तगड किल्ला. आणि हा जो किल्ला आहे गाईज, तर हा 1700 मधले बनलेला किल्ला आहे, इसवी सन 1700 तर आता तिकडे चाललो आहे आपण. तुम्हाला एक झलक दाखवतो मी आता आमच्या किल्ल्याची. तो गाईज हा इथे येतो किल्ला. तुम्हाला किल्ल्याची ही भिंत दिसत असेल बघा, ही आहे किल्ल्याची भिंत आणि हा इथे आहे तो किल्ला. हा इथे आतमध्ये हा इथे किल्ला आहे तो. तर आता तिथे जातोय आपण आणि तिथून कसा व्ह्यू येईल ते मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज हा आहे आमच्या जालन्याचा किल्ला. आता तर फार पडलाय गाईज, काहीच औषध बाकी नाही याचे, थोडंफार औषध बाकी आहे आणि आतमध्ये पण तिथे हे थोडंफार औषध आहे आणि ती तिथून एंट्री. अँड गाईज व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते ते नक्की सांगा, कारण आता जी आपण क्वालिटी एकदम हाय केली आहे, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करते आता. न्यू फोन घेतला फॉर स्पेशली ब्लॉगिंग. N3 हां N3 मोबाईल रिअलमीचा, तर N3 घेतला आहे आपण. आणि क्वालिटी कशी येते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज तो एंट्री गेट आहे आणि तिथून असं यावं लागतं इथं. आणि इथं तर सध्या असा हाल काहीच उरले नाही, इथं सगळे घरदार आहे फक्त आणि अवशेष काहीच नाही उरले, फक्त ते थोडेफार जे अवशेष ती आहे. आणि तिकडे एक साईट आहे आणि तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो मी. अँड गाईज इथे एक जुनी गाडी पडेल, ब्रँड ॲम्बॅसिडर, आणि काहीच नाही आहे इथे. याची एक्झिट म्हणजे मागचा भाग बताया ना, ब्रँड ॲम्बॅसिडर वो तो पहिले बताया भाई. आणि हे आहे बाजाज शोरूमचा साईडचा भाग. इकडे बाजाज शोरूम आणि हा पार्टी करता. आणि काही पा कशी जागा ही ज़्यादा होगा यार, यहाँ पर पहले नहीं था यहाँ पर ये. अब जाना कहाँ से इसको यार, रास्ता मिलना इसको. गाइस आता एकदम जी एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी आलो इथे. आता तुम्ही पाठीमागे बघू शकता एकदम असे जे हिरवे झाड आहे ते सगळे उगले आणि याचा असा एक जर पाऊस पडला तर सर्व हिरवगार होऊन जातं इथं. आणि अगोदर जेव्हा मी आलतो तेव्हा
आय थिंक उन्हाळ्याचे दिवस होते, त्याच्यामुळे काही इथे ते झाडं वगैरे नव्हते. तर क्लिअर व्हिडिओ म्हणजे क्लिअर सीन येत होतं या ठिकाणाचा. आता झाडं वगैरे आले त्याच्यामुळं काही क्लिअर आता जो व्ह्यू आहे तो येत नाही आहे. जितका होईल आता मी तुम्हाला दाखवण्याचा एकदा प्रयत्न करतो. सो गाईज हा असा काही इथलचा सीन. आणि अगोदर या ठिकाणी पूर्ण किल्ला होता, पण तो सगळा पडला आता. तिथं काहीच उरलं नाही आहे. फक्त हे जे बुरुज आहे हेच आहे फक्त. आणि हे इथून आलो आहे आपण. आणि ते पिलर्स जे तुम्हाला दाखवले होते हे आहे ते पिलर्स. आता झाडामुळे पण क्लिअर दिसत नाही आहे. आणि ही ती भिंत एक किल्ल्याची. आणि आपण एकदम जे कोपऱ्यावर उभा आहोत तिथून एकदम कोपऱ्यावर. आणि हा असा काही सीन आहे चालता. आणि ती बाउंड्री बघा, ही भिंत म्हणत होतो मी. ही भिंत या किल्ल्याची बाउंड्री आहे ही. आणि असं पूर्ण वेढा मारेल, फक्त पाठीमागून आहे, समोरून नाही आहे. आणि याचे जे काही अवशेष आहेत थोडेफार तर ह्या साईडला आहे बघा. इकडून पण आहे आतमध्ये, फक्त इकडून पण आहे. आणि असं काही येतं सीन. आणि काही जिथं काही जास्त दाखवलं तर आहे नाही. ती एक जागा आहे पण इथे ॲक्च्युली जायला रस्ताच नाही इथून. असं काही रस्ता इथून त्या साईडवर जायला. आणि काही बाहेर आता इथून खाली जातोय. या अशा काही पायऱ्या आहे इथे. आणि ही भिंत आहे. आणि तुम्ही बघू शकता काही हे जे आहे ना हे विटा लावेला आहे तिथे. दगड नाही आहे. जुन्या किल्ल्याला अगोदर दगड असं होते. जे जुने किल्ले होते त्याला दगड होते मोठमोठाले. पण इथं इथे आता चिप्स लावायले, म्हणजे त्या विटा आहे. आणि जे प्लेन दगड आहे ते लावायला आहे. आणि पूर्ण माती सब बांधकाम आहे काही. पूर्ण मातीत बांधकाम आहे. अँड गाईज ही दुसरी साईड आहे या किल्ल्याची. हा याचा पश्चिमेचा एरिया आहे. तिकडून आलतो आपण, तो पूर्वेचा एरिया आणि हा पश्चिमेचा एरिया. आणि हा पूर्ण पडला काय आता. आणि त्याचे बुरुज आहेत. आणि आता इथून वरती जायला जागा. इकडून ही भिंत, हा बुरुज, आणि इकडून त्याशी वरती जायला जागा दुसरी साईड. आणि हा असा काही व्ह्यू या ठिकाणाचा. हा सगळा व्ह्यू येतो पूर्ण MIDC दिसते इथून. आणि याचा जो साईडचा भाग आहे ना हा पूर्ण पडला इथून. आणि इथं लोकांचे आता घरं आहे. आता ॲक्च्युली त्या साईडवर जायचं होतं पण तिकडून जायला रस्ता दिसत नाही इथून. तिकडून रस्ताच नाही आहे त्या साईडवर जायला. तर मंडळी हा असा काय होता आमचा जालन्यामधला एकमेव किल्ला. आणि फक्त वरची साईड आहे, दुसरी एक साईड आहे पाठीमागून. आता तिकडून एकदा जाऊ आपण. आणि इकडून काही तर जास्त दाखवण्यासारखं नाही आहे. हेच थोडंफार ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. अँड मंडळी या किल्ल्याचा जर इतिहास सांगायचा झाला तर हा जो किल्ला आहे हा 1723 ते 1725 या काळामध्ये हा बनवण्यात आला. आणि हा जो किल्ला आहे हा निजामशाहीच्या काळात होता. जे निजाम होते तर त्यांच्या काळातला हा किल्ला आहे. तर त्यांनी हा किल्ला 1723 ते 1725 या दरम्यान बांधला गेला. नंतर 1805मध्ये जे यशवंतराव होळकर आहे तर निजामकालीच्या बाद हा यशवंतराव होळकरच्या कारकिर्दीमध्ये आला 1805मध्ये. आणि नंतर काय झालं काय, जे यशवंतराव होळकर आहे यांच्या मृत्यूनंतर हा जो किल्ला आहे हा शिंदे कुटुंबांच्या घराण्यामध्ये आला. म्हणजे जे शिंदे कुटुंब आहे तर त्यांचं वर्चस्व या किल्ल्यावर आलं.
यशवंतराव होळकर यांच्या मृत्यूनंतर. आणि हा जो किल्ला आहे हा शिंदे कुटुंबांच्या ताब्यामध्ये फक्त काहीच वर्ष होता. त्यानंतर भोकरडांजवळील जेव्हा लढाई झाली 1803मध्ये, तर हा जो किल्ला आहे हा परत निजामांच्या ताब्यात आला. आणि काही जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर हा जो किल्ला आहे हा जालना आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यामध्ये आला. आणि काही काळ इथे नगर परिषद पण होता अगोदर, पण ते नंतर हलवलं गेलं. तर हा असा काही किल्ला इथलचा जो की आहे 300 वर्ष जुना, 300 ते 350 वर्ष जुना हा किल्ला आहे. आणि काही किल्ला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड काही याच परिसरामध्ये तुम्ही बघू शकता ज्या तोफा आहे त्या इथं ठेवलेला आहे. हे अशा काही तोफा, पंचधातूच्या तोफा आता फिट करायला याच्यामध्ये या. हे अशा काही तोफा होत्या आणि यांची काही डेट वगैरे नाही दिली इथे, नाही डेट वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे नीट माहीत नाही आहे की कधीच्या बनेला आहे या. आणि काहीच तुम्ही बघू शकता अगोदर इथे हे नगर परिषदचं ऑफिस जेव्हा अगोदर होतं, नंतर ते हलवलं गेलं. अँड गाईस तो राहिला एंट्री गेट. आणि हे असे जे बुरुज जे आपण खांब म्हणतो तर ते इथे आहे. दगड पडले आणि थोडेफार अवशेष वाचला आहे त्या ठिकाणाचे, बाकी सगळे क्रॅक झाले इथून. सो गाईज ही आहे त्याची बॅक साईड त्या किल्ल्याची. आणि ॲक्च्युली आता लोकांच्या घर आहे त्याच्यामुळे मी काही क्लिअर शूट करू शकत नाही, सगळ्या बाउंड्री लावून ठेवले इथे घराच्या. आणि इथे जी मागची साईड आहे किल्ल्याची. अँड गाईज आपण आलो आता किल्ल्याच्या मागच्या साईडवर. आणि या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर आहे आणि इकडून पण एक रस्ता आहे. ही जी भिंत आहे ही किल्ल्याचीच भिंत आहे गाईज. आणि इकडून पण जायला ॲक्च्युली रस्ता आहे. आणि ही जे समोर आहे ना गाईज ही आमची कुंडलिका नदी आहे. ही आहे बाउंड्री जी तुम्हाला भिंत दाखवली होती गाईज, तर ही भिंत आहे ती. ही भिंत आहे किल्ल्याची, आपण जी बाउंड्री म्हणतो. आणि हे आमचं कुंडलिका नदी, तो राहिला संविधान पूल आणि तो तिकडे राहिला किल्ला. आणि कुंडलिका नदीच्या जवळ हा किल्ला आहे. आणि पूर्ण भिंती जी पूर्ण भिंत आहे ती अशी जाते त्या साईडला. पण आता फार झाड आहे आणि पाऊस पण येतोय तर आतमध्ये काही जाणार नाही मी. तर इथून हा असा काही व्ह्यू येतो. आणि हा जो किल्ला आहे गाईस तुम्हाला आमच्या संविधान पुलावरून पण क्लिअर दिसतो, मी आता व्हिडिओमध्ये दाखवला होतो तुम्हाला. आणि ही कुंडलिका नदी.